मित्रांनो, तर असा काहीतरी मेन्यू आहे. आपल्या इथे 7-Elevenच्याच बाजूला आलेलो. तर मग आता आपण चिकन चीज रोल घेतलेला आहे. आपला रोल तयार होतोय. भाऊ आहे थाय, बट आपल्या सर्व हिंदी गाणी ऐकतोय. काहीतरी ड्रिंकसाठी घ्या. एक घेऊया. तर आता फक्त पाण्याची बॉटल आणि हे घेतलंय. मित्रांनो, तर आपला नाश्ता बिष्टा सर्व झालेला आहे आता व्यवस्थित. आता 2 वाजताची बस आहे. फक्त जाऊन आपल्याला बसमध्ये बसायचं आहे आणि झोपायचं आहे 2 तास. मग एकदा बँकॉकला पोहोचल्यावरती मग तिथे थोडं एक्सप्लोर करू. हो, थँक्यू. हे बघा, तर आपल्या ह्या अशा बस असणार आहेत. मित्रांनो, बस आपली आलेली आहे. आता बसमध्ये बसलो आहे मी. तर आपल्याला अजून 1.5 तास लागणार आहे जायला. तर तुम्ही बघू शकता अशी काही बस आहे. आणि इथे वॉशरूमसुद्धा पण दिलेलं आहे. ठीक आहे, भेटूया आपण लगेच. तर मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा बँकॉकमध्येच. आत्ता जस्ट उतरलो आहे आता गाडीतून, बसमधून उतरलो आहे. आता हॉस्टेलला जायचं आहे, पण त्याआधी काहीतरी खातो. आणि त्या दुपारपासून काय खाल्लं नव्हतं. फक्त एक काय ते हे खाल्लेलं तेवढं. हॅलो. फक्त एक शॉर्मासारखं खाल्लेलं तेवढं. बाकी तर काय खाल्लं नव्हतं. तर चला मग आता बाईक बुक करतो आणि डायरेक्ट आता हॉस्टेलवर जाऊन तुम्हाला भेटतो. मित्रांनो, थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. आपण बाईकने नाही तर मेट्रोने जातो आपण. तर तुम्हाला मी मेट्रो पण दाखवतो इकडची कशी असते थायलंडची. तर हे असं मेट्रो स्टेशन आहे. टर्मिनलच्या बाहेरच होतं. बस टर्मिनलच्या बाहेर लगेच आल्या होतं. आपण त्याचे तिकीट काढूया. तर अशी काहीतरी आपली तिकीट आहे. तर तिथे अशी टॅप करायची. टॅप करून आतमध्ये जायचं आहे. तर आपल्याला खुखो लाईनमध्ये जायचं आहे. तर असं यांचं मेट्रो स्टेशन आहे. तिथे एक्सलरेटर.
गेली. फक्त 2 मिनटं काय लेट झाला ती ट्रेन गेली. आता परत आहे दुसरी आली आहे लगेच. समोरच स्टेशन आहे, तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही. तर एक चांगलं आहे, समोरच स्टेशन आहे, जवळ आहे आणि ट्रेन फ्रिक्वेंटली आहे तिथे मेट्रो. तर काय कठीण नाही इथे. तर चला मग आता जाऊया आपण आपल्या हॉस्टेलला. तर आता इथून जायचं आहे एक स्टेशनला, मग तिथून आपल्याला परत चेंज करायची आहे. नाहीतर मग आपण बघूया तिथून आपल्याला कसं जायला होतं आहे. जर मेट्रोनी जर लाईन चेंज करायची असेल तर मग करूया, नाहीतर मग आपण डायरेक्ट तिथे बोल्टची हेच बुक करू बाईक. का इथून मी बघितलं तर इथून त्याला कमीत 100 बात दाखवते, 140 दाखवते. तर मी आता इथून तिकीट काढली फक्त 50 बातची, ती पण 47ची. आणि आता मग चाललो आहे तिथे. मस्त एकदम खाली आहे वाटतं. राथा चेवी असं या स्टेशनचं नाव आहे. तर इथे उतरून आपल्याला पुढे जायचं आहे मग आपल्या हॉस्टेलच्या इथे. तर मी आता तेच बघतो, डायरेक्ट आता हेच बुक करतो बाईक, ती बरी पडेल. आता परत मला तेवढी ताकद नाही जायची परत. ॲक्च्युली बस स्टॉप खालीच आहे, तो बघा बघित. तर तिथून आपल्याला बस भेटू शकते डायरेक्ट तिथे जायला. तर एकदा बघतो काय स्वस्त वाटतं आहे, कसं होतं आहे. मित्रांनो आपली बाईक आलेली आहे, ही बघा. हॅलो Hello, या भाई हे लोक जाम डेंजर झाला होता. तुम्हाला आता दाखवतो भाई कसं चालू आहे. तरी हा आरामात चालवतोय, काय टेन्शन नाही. नाहीतर आधीचे बाबा ते लय बेकार चालवायचे, फाटून आता जायचे. ट्रॅफिक बघा किती. मित्रांनो असं आपलं काही हॉस्टेल आहे. आता आपलं चेकिंग सर्व झालेलं आहे. तर आता थोडं बाहेर फिरायला जातो. तर बघू कुठल्या तरी एका मार्केटमध्ये जायचं आहे आपल्याला. थोडं शॉपिंग पण करायची आहे थोडीफार. तर मी तुम्हाला जाऊन भेटतो बाहेर. तर मित्रांनो ही जागा तुम्हाला माहितीच असेल. आपण जेव्हा फर्स्ट टाईम इथे आलेलो बँकॉकमध्ये, तेव्हा आपण इथेच राहिलेलो, याच लेनमध्ये होतो. आणि आता आपलं हॉस्टेल थोडं पुढे आहे, म्हणजे आधीवाल्या नाही भेटलं आपल्याला, कारण का तिथे बेड फुल होते सर्व. हां तर आता बाईक बुक केली आहे, परत येते आता थोड्या वेळात. आल्यावरती आपण त्या मार्केटमध्ये जाणार आहोत. चटूक मार्केट म्हणून आहे, सांगतूक काहीतरी आहे असं. तर तिथे आपण जाणार आहोत आता. तुम्हाला दाखवेल सर्व. तर आलेली आहे आपली
बाईक. हीच आहे. तर आपली बाईक आलेली आहे. या या. तर इथे आपलं जुनंवालं हॉस्टेल होतं. तिथे फर्स्ट टाईम जेव्हा आपण आलेलो तेव्हा इथे राहिलेलो. बेट स्टेशन नाव होतं. आणि आता आपण जिथे राहतो आहे तर तिथे मी फक्त 1100 रुपये दिलेले. 1100 रुपयात 1 नाईट होतं. आणि त्या लोकांनी 500 रुपये डिपॉझिट किंवा मग पासपोर्ट. तर मी 500 रुपये त्यांच्याकडे डिपॉझिट ठेवतो, 505. तर चला मग आता जाऊया डायरेक्ट नाईट मार्केटला. वीकेंड मार्केट आहे, म्हणजे हे मार्केट फक्त वीकेंडलाच असतं असं मला वाटतं. पण आता काय माहिती नाही नक्की कसं असणार आहे. खोसान रोड आहे. थोडं आपल्या हॉस्टेलपासून लांब आहे, 7 किलोमीटर आहे. आज शेवटच्या दिवस आहे म्हटलं जाऊन नाही तर मी आता डायरेक्ट झोपणार होतो, कारण तर सकाळी उद्या लवकर उठायचं. 6 वाजता आपल्याला घ्यायला बस येणार आहे. तर इथूनच हॉस्टेलवाल्यांनीच मला दिली आहे करून सर्व. ती मला ॲक्च्युली 150ला पडली होती. तर ठीक आहे, हे सर्व मी तुम्हाला नंतर सांगेन की किती पैसे लागले, किती खर्च झाला सर्व. तर आता आपण फक्त मार्केटला हवे आणि तिकडचं जरा मजे घेऊ. मित्रांनो, ही आता खावसान स्ट्रीट आहे, खावसान रोडची. इथे बघू शकता तुम्ही. पुन्हा तुम्हाला इथे हॉटेल सर्व काही भेटू शकतं खायला. हे एक चांगलं हॉटेल आहे सर्वात. तुम्ही इथे पण राहायला येऊ शकतात. इथे शॉपिंगसाठी पण चांगलं आहे. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि थोडं नवीन आहे तर काय काय गोष्टींमध्ये चुकतो आहे मी, तर मला माहिती आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. तर आजचा हा एवढाच होता व्हिडिओ. उद्या आपण आता फ्लाईटसाठी निघणार आहोत. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.